आता पाहिजे इथे आपल्याला हेड अँड शोल्डर मिळू शकला असता, हा चार्ट थोडा डिस्टर्ब झाला होता इलेक्शन रिझल्टमुळे. नाही तर हा आपला असा काहीतरी हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला असता. प्रॉपर नाही इथे पण बनू शकला असता. तर आवाज येत कनेक्ट झाले ना तुम्ही? हॅलो. हा हा, आवाज येत आहे सर. ठीक. तर हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे पण एकदम प्रॉपर नाही आहे. आता जर आपण नेकलाईन पाहिली होती अशी, अशी तिरपी जर नेकलाईन राहिली तर आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. अशी जर तिरपी जर नेकलाईन राहिली तर आपण त्याचा फायदा यासाठी घेऊ शकतो की काही इकडे आपल्याला शोल्डर भेटते, त्या ते झाल्यावर आपल्याला खाली एक मोठी मूव भेटते. आज जर इथे पाहिलं ना तर अशी काहीतरी नेकलाईन बनू शकते. तर याचा आपण फायदा नाही घेऊ शकत. याच्यात आपण काहीच ट्रेड नाही करू शकत. आता खाली जर ब्रेकडाऊन नाही आला तर आपल्याला खाली मोठी मूव नाही भेटू शकत. याच्यात आपण फायदा नाही घेऊ शकत. हा हेड अँड शोल्डर टाईपच आहे, पण प्रॉपर नाही. दुसरा पाहू आपण. आता निगेटिव्ह पॅटर्न आहे. आता स्टॉक आपले कसे मेजॉरिटी स्टॉक मागच्या 4 वर्षापासून अप ट्रेंड मध्ये, पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये आहे. त्यामुळे कसं आपल्याला निगेटिव्ह पॅटर्न रिअरली मिळेल. पॉझिटिव्ह पॅटर्न आपल्याला खूप वेळा मिळणार. आता जेव्हा आपण उलटा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॉझिटिव्ह पॅटर्न साठी, आता तो अप ट्रेंड मध्ये पण मिळतो पॉझिटिव्ह पॅटर्न, आणि डाऊन ट्रेंड मध्ये चालू आहे. डाऊन ट्रेंडचा ट्रेंड चेंज होण्यासाठी पण तो आपण त्या पॅटर्नचा यूज करू शकतो. तो पॅटर्न आपल्याला खूप वेळा मिळणार. हा पॅटर्न आपल्याला रेअरली मिळणार. इकडे बँक निफ्टी पाहून घेऊ. एक निफ्टीत मिळाला आपल्याला. आता हा इथे आपण याला हेड अँड शोल्डर टाईप ट्रीट करू शकतो. पण हे शोल्डर इथे पण परत खाली बांधलेलं आहे. आता हे जर खाली नसती गेली, हे मुवमेंट खाली नसती आली, हे जर असं थोडं वरून आलं असतं तर खाली आपल्याला मूव भेटली असती. खाली आपल्याला मुवमेंट नाही भेटली तर खाली ब्रेकडाऊन आला. आता जर असं आपण जर हे हेड अँड शोल्डर घेतला, खाली ब्रेकडाऊन आला, तर खाली काय झालं, खाली हा स्विंग लो होता. हा स्विंग लो आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते माहिती आहे. तर ह्या स्विंग लो पासून एक परत बाउन्स आला. इथे हा ऍक्च्युली बनला डबल टॉप. डबल टॉप बनला त्यानंतर, आणि डबल टॉपचा ब्रेकडाऊन आला. डबल टॉपचा ब्रेकडाऊन दिलाय. हा डबल टॉप बनला कारण की दोन आहे सेम लेवलवर. हेड अँड शोल्डर पॅटर्न नाही बनता. हा पण एकदम प्रॉपर हेड अँड शोल्डर नाही, पण आपण याला हेड अँड शोल्डर बनवू शकतो, कन्सिडर करू शकतो. सायकोलॉजी सेमच आहे. बायर सेलर काय करत आहे, कारण की इथून याचं ब्रेकडाऊन आलं. आता एक शोल्डर आपलं लेफ्ट शोल्डर खूप मोठं झालं. लेफ्ट शोल्डर आपलं थोडं छोटं पाहिजे होतं. लेफ्ट शोल्डर खूप खूप मोठं झालं. पण आपल्याला टार्गेट आपल्याला काढायचं आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न. या ब्रेकडाऊनवर टार्गेट जर आलं त्याच्यावर खाली गेलेला आहे. आता प्रॉपर एकदम प्रॉपर नाही जसं आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं, पण हा याला आपण हेड अँड शोल्डर कन्सिडर करू शकतो. हे नेकलाईन होणार आपली. या नेकलाईनवर तो सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ती नेकलाईनचं ब्रेकडाऊन आलं, ती नेकलाईन ब्रेक झाली आणि त्यानंतर तो खाली गेला. कारण की इथे सायकोलॉजीनुसार जर पाहिला तर बाहेर सेलरची फाईट चालू होती. आता ही नेकलाईन म्हणजे आपली एक सपोर्ट लाईन होती. या सपोर्ट लाईनवर काय करत होते, बाहेर खूप वेळा ट्राय करत होते. बाहेरनी इथून पहिले एक ताकद लावली, इथून बाहेरनी जे आपण पाहिलं होतं की एक मोठी मूव्ह बाहेरनी जशी हेड मध्ये द्यायला पाहिजे, ती हेड मधली मुवमेंट बाहेरनी इथेच देऊन दिली, इथेच देऊन दिली. त्यानंतर सेलर आले, सेलर ती खाली न्यायचा प्रयत्न केला.
तर आता आणखी बाहेरनी वर न्यायचा प्रयत्न केला, या हायच्या वर एक नवीन हाय मारला, त्यानंतर आपल्याला सेलर आले, सेलरने खाली आणलं आणि या सपोर्ट लाईन पासून जसं बाहेरनी इथून एक मोठा नवीन हाय मारला, इथून नवीन हाय नाही मारू शकला, एक छोटा हाय मारला आणि त्यानंतर प्राइस खाली येऊन प्राइसने ब्रेकडाऊन दिला. तर इथे हे तर आपला ॲक्युम्युलेशन टाईपच आहे, हेड अँड शोल्डर नाहीये. कोविडच्या आधी शोधू आपण, कोविडच्या आधी दिसत आपल्याला हेड अँड शोल्डर. कोविडच्या आधी बँक निफ्टीमध्ये हेड अँड शोल्डर टाईप आपल्याला पॅटर्न दिसत आहे. असं एक हे शोल्डर, त्यानंतर हेड, त्यानंतर दुसरं शोल्डर आणि त्याचा ब्रेकडाऊन आला. त्याचं ब्रेकडाऊनचं जे टार्गेट पाहिलं ते टार्गेट पण मिळालं आपल्याला. त्यानंतर त्यानंतर तिथून डाऊन ट्रेंड स्टार्ट झाला म्हणा. याचं टार्गेट पाहू, टार्गेट मिळालं का, टार्गेटपेक्षा थोडा कमी राहिला, थोडा वरतून रिव्हर्स झाला, जवळपास सेम सेम आलाच होता, जवळपास टार्गेटच्या थोडा वरतून रिव्हर्स झाला. त्यानंतर एक बाउन्स आला त्यामध्ये आणि त्यानंतर कोविड आला आणि त्यानंतर कंटिन्यूस फॉल. म्हणजे हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला इथे टॉपला बनलेला दिसत आहे. आता कोविड पासून आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न काय दिसत नाही जास्त, आपण पाहू राहिलो कोविड पर्यंतचा पिरियड. आता हा आपण कोविडच्या आधीचा आलो. कोविडच्या नंतर पासून जर पाहिलं ना आपण, कुठे जसा मोठा टॉप नाही दिसला, कंटिन्यूस आपल्याला प्राइस दिसत आहे अपट्रेंड मध्ये. तिथून प्राइस कंटिन्यू अपट्रेंड स्टार्ट झाला आणि अपट्रेंड मध्ये प्राइस दिसत आहे. कोविडच्या आधीच एक डाऊन ट्रेंड स्टार्ट होता. आता जेव्हा जेव्हा स्टॉक मध्ये डाऊन ट्रेंड स्टार्ट होतो तेव्हाच आपल्याला फक्त हा पॅटर्न पाहायला मिळतो. आता आपल्याला माहिती आहे डाऊन ट्रेंड जर एखादा सुरू झाला, एखादा फॉल येतो, मोठा मोठा फॉल येतो आणि तो फॉल लवकरच एंड होतो आणि प्राइस रिकवर करते आणि प्राइस हळूहळू वर जाते, स्पीडने खाली येते आणि हळूहळू वर जाते. त्यामुळे कसं डाऊन ट्रेंडचा जो पिरियड असतो, टाइम पिरियड, तो डाऊन ट्रेंडचा टाइम पिरियड छोटा असतो आणि जो अपट्रेंड असतो त्या अपट्रेंडचा टाइम पिरियड मोठा असतो. म्हणून आपल्याला अपट्रेंड जास्त व्हायला मिळतो, डाऊन ट्रेंड कमी व्हायला मिळतो. डाऊन ट्रेंड पेक्षा आपला काय हेड अँड शोल्डर आपल्याला कमी पाहायला मिळतो, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आपल्याला जास्त पाहायला मिळेल. असं सांगा सर, आणखी हेड अँड शोल्डर बघायचे की इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पाहायचो? हॅलो आशिष सर, हेड अँड शोल्डर आणखी पाहायची गरज आहे आपल्याला की इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पाहायचं आपण? इन्व्हर्टेड पाहू ना सर, इन्व्हर्टेड. ठीक आहे. आता हेड अँड शोल्डर जो पॅटर्न होता आपला, हा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न होता. आता जो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आहे, हा आपला ट्रेंड रिव्हर्सल साठी पण आपण याचा यूज करू शकतो आणि ट्रेंड कंटिन्युएशन साठी पण. म्हणजे समजा प्राइस अशी वर चालली अपट्रेंड मध्ये, प्राइस अशी अपट्रेंड मध्ये, त्याच्यात पण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनू शकतो. अपट्रेंड मध्ये पण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनू शकतो आणि डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस आहे त्याच्यात पण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनू शकतो. आता अपट्रेंड मध्ये कसं, आता ही प्राइस समजून घ्या अपट्रेंड मध्ये, त्याच्यात काय होणार, होऊ शकते एखादी रेजिस्टन्सची लेवल आहे, तिथून प्राइसला सेलर काय करेल, वर नाही जाऊ देणार, सेलर तिथून प्राइसला खाली आणणार. त्यानंतर काय करेल, बाहेर परत एक ट्राय मारेल आणि परत वर द्यायचा प्रयत्न करेल. पण सेलर येईल आणि सेलर इतकी मोठी सेलिंग करेल की जो तो आपला हे आहे प्राइस काय करेल, प्राइस एक मोठा स्विंग लो मारायला खाली, तो जो स्टॉक असेल तो स्टॉक खाली जाईल आणि एक मोठा स्विंग लो मारायला खाली जाईल, एक मोठा स्विंग लो मारायला खाली जाईल. आता त्याच्यात बाहेर तर स्ट्रॉंग आहे, सेलरने एक मोठा अटॅक केला, तरी पण त्यानंतर सुद्धा आता आपल्याला सेलरने अटॅक केल्यावर आपल्याला दिसत आहे की हा एक जो स्विंग लो होता प्रिव्हियस वाला, हा एक ब्रेक झालेला दिसत आहे आपल्याला एक स्विंग लो याचा ब्रेक झालेला दिसेल जर ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये आपण जर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पाहिला तर.
एक स्विंग लो आपला ब्रेक झालेला दिसेल, त्यानंतर बाहेर येतील आणि बाहेर पूर्ण 100% रिकव्हरी करेल आणि तिथून होऊ शकते की राहिले सुले सेलर पुन्हा एक ट्राय करतील आणि पुन्हा त्यानंतर बाहेर येतील आणि बाहेर त्या लेवलचं ब्रेकआउट देतील. ब्रेकआउट देईल, प्राइस नंतर कंटिन्यू अपट्रेंड मध्ये जायला सुरुवात होईल. जे सायकोलॉजी आपण हेड अँड शोल्डर मध्ये पाहिली होती, तशीच ह्या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये पाहायला मिळाल. सेलर होता, सेलरनी पहिले सेल केलं, एक नॉर्मल स्विंग लो बनला, त्यानंतर परत बाहेर आला, बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, परत सेलरनी तिथे रेजिस्टन्स दाखवलं, त्या रेजिस्टन्सवर रिएक्शन दिलं आणि तिथून परत सेलिंग केलं. परत सेलिंग केल्यावर काय करणार, सेलर इतक्या स्ट्रॉंग सेलिंग करणार की प्राइस खूप खाली जाणार आणि हा जो एक प्रिव्हियस स्विंग लो आहे, एक स्विंग लो प्रिव्हियस ब्रेक. आता आपली एक इलेट वेव्ह थेरी, आपले हे जे चार्ट पॅटर्न झाले काही दिवसात, की आपण एक इलेट वेव्ह थेरी पाहणार. ती इलेट वेव्ह थेरी म्हणते की एक स्विंग लो कधी पण ब्रेक होते म्हणते. तर त्या थेरीनुसार ती इलेट थेरीमध्ये एक स्विंग लो ब्रेक होते. तो एक स्विंग लो ब्रेक का होते तो आपण त्यामध्येच पाहणार. याच्यात पण आपल्याला एक स्विंग लो ब्रेक होता दिसतो. आपल्याला वाटेल की ट्रेंड चेंज झाला, पण ट्रेंड चेंज नाही होणार. होऊ शकते प्राइस खाली जाईल, एक स्विंग लो मारेल आणि इथून आपल्याला एक शार्प रिकव्हरी मिळेल, व्ही शेप रिकव्हरी मिळू शकते. जशी ही व्ही शेप रिकव्हरी आहे, व्ही शेप रिकव्हरी आला सेम लेवलला प्राइस डबल येते. आता जे सेलर आहे ज्यांनी सेल केला आणि इतक्या खाली प्राइसला नेला आणि परत प्राइस त्या लेवलला सेम वापस आली, तर होऊ शकते अर्ध्यापेक्षा जास्त जे सेलर आहे त्याचा कॉन्फिडन्स डाऊन आहे आणि त्यानंतर जे राहिले सुले सेलर आहे ते थोडा एक ट्राय करतील, थोडा प्राइसला खाली नाही आणि त्यानंतर परत बाहेर येतील आणि बाहेर त्यानंतर ही लेवल ब्रेक करतील. ही लेवल ब्रेक करून प्राइसला वर घेऊन जातील. जसं आपण त्या हेड अँड शोल्डर मध्ये नाव पाहिले तसं सेम नाव याच्यात. हे काहीतरी लेफ्ट शोल्डर, त्यानंतर हे राईट शोल्डर, त्यानंतर हे सेंटर वाला आपला हेड आणि ही होती आपली वरची नेकलाईन. आणि जी नेकलाईन आहे, जे नेकलाईन आहे त्या नेकलाईनचं जेव्हा ब्रेकआउट आहे तेव्हा जसं आपण हेड अँड शोल्डर मध्ये पाहिलं होतं तसंच इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मध्ये हे जेवढी हेडची मुवमेंट आहे एवढीच मुवमेंट हा वरती देईल, एवढीच मुवमेंट हा वरती द्यायचा प्रयत्न करेल. आता याचं नाव आहे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा, हेड अँड शोल्डरच आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर याचं नाव आहे. आता हा बनला ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये, ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये, कारण की अपट्रेंड चालू होता आणि अपट्रेंडला यांनी कंटिन्यू केला. एक म्हणजे हा एक प्रकारचा आपण म्हणू शकतो की करेक्टिव्ह पॅटर्न आहे. करेक्शन झाले इथे, जसं प्राइस आपल्याला माहिती आहे की प्राइस वर जाते. आपण डाव थेरी मध्ये पाहतो की प्राइस दोन प्रकारे करेक्शन देऊ शकते. प्राइस वर जाते, अशी काहीतरी असं काहीतरी आपण पाहतो की प्राइस वर जाते, प्राइस वर गेल्यावर एक प्राइस वाईज करेक्शन देणार आणि प्राइस वर जाणार. तशा प्रकारचं हे प्राइस वाईज करेक्शन दिसणार आपल्याला जेव्हा आपण मोठ्या ट्रेंड मध्ये पाहू, किंवा असं टाइम वाईज प्राइस करेक्ट करते आणि टाइम वाईज करेक्शन देऊन प्राइस वर जाऊ शकते. आता आपण जेव्हा हे टाइम फ्रेम पाहू, जे टाइम फ्रेम पाहू राहिलो, ज्या टाइम फ्रेम आपल्याला हेड अँड शोल्डर मिळत आहे, त्याला जर आपण मोठी टाइम फ्रेम केली आणि तर आपल्याला हेड अँड शोल्डर न दिसता आपल्याला सरळ एक स्विंग आहे दिसेल. स्विंग आहे नंतर हा हेड अँड शोल्डरचा जे हेड आहे आपल्याला दिसत आहे, होऊ शकते की हा एक स्विंग लो दिसेल आणि तिथून परत प्राइस कंटिन्यू, म्हणजे एक प्रकारचा हा करेक्टिव्ह पॅटर्न आहे. करेक्शन करेक्शन मार्केटमध्ये येणार, आता अपट्रेंड चालू, अपट्रेंड मध्ये करेक्शन येणार, ते अशा प्रकारचं करेक्शन येऊ शकते इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरच्या फॉर्म मध्ये. आता आणखी जर समजून घ्या, एक काम करू, याला चार्टवर पाहून घेऊ, मग आपण ट्रेंड रिव्हर्सल मध्ये पाहू. आता बघा, जसं आपण हे हेड अँड शोल्डर पाहिलं, हे हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे हा. हा प्राइस कंटिन्यू वर जात आहे, त्याच्यात काहीतरी आपल्याला इथे एक शोल्डर मिळाला, नंतर हेड, नंतर दुसरं शोल्डर, त्यानंतर त्याचा ब्रेक होतो. आता हा जो पॅटर्न आपल्याला मिळाला आहे, हा पॅटर्न आपल्याला मिळाला आहे ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये. कारण की इथून पहा प्राइस वर चालली होती, प्राइस अपट्रेंड मध्ये असताना हा अपट्रेंड मध्ये आपल्याला पॅटर्न मिळाला, हा पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये निघाला.
म्हणजे एक प्रकारे ट्रेंड कंटिन्युएशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला हा पॅटर्न मिळेल, त्यानंतर याचा ब्रेकआउट, असा ब्रेकआउट आला आणि नंतर प्राइस वर येईल. म्हणजे हा जो पॅटर्न बनलेला आहे हेड अँड शोल्डर, हा बनला ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये. आता मी याला टाइम फ्रेम मोठी करतो. आता हा डेली चार्ट आहे, विकली चार्ट करतो. विकली चार्ट आपल्याला एक नॉर्मल करेक्शन म्हणून दिसेल. एक मिनिट. आता हा विकली चार्ट आहे. विकली चार्टवर जर पाहिलं ना, तर प्राइस वर चाललेली आहे, कंटिन्यू प्राइस वर चाललेली आहे. त्यात एक करेक्टिव्ह पॅटर्न म्हणून आपल्याला दिसतो. आता मी याला मोडून टाकतो, इरेज करतो. आता हे लक्षात ठेवा की फक्त आपली इथे हेड अँड शोल्डर आहे. आता मी हेड अँड शोल्डर इरेज करतो. आता याच्यात जर आपण पाहिलं, काय दिसत आहे, प्राइस वर जात आहे, तिथून एक स्विंग लो बनला आणि तिथून परत ट्रेंड कंटिन्यू झाला. म्हणजे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण तेव्हा आपल्याला फक्त दिसेल की प्राइस वाईज आपल्याला करेक्शन होताना दिसेल, करेक्शन. जसं आपण करेक्शन पाहिलं तर तशा प्रकारचा हा एक करेक्टिव्ह पॅटर्न दिसेल आपल्याला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये. पण जेव्हा आपण टाइम फ्रेम छोटी करू राहिलो, टाइम फ्रेम समजून घ्या, 6 महिना आहे, जानेवारी फेब्रुवारी 2021, मी हवरली टाइम फ्रेम करतो तर आणखी मोठा हेड अँड शोल्डर दिसेल. अजून मी अशी टाइम फ्रेम केली तर आपल्याला आणखी मोठा मोठा हे दिसेल. आता डेली चार्टवर आपल्याला प्रॉपर हेड अँड शोल्डर दिसत होता. आता याच्यात जर पाहिला तर याच्यात आपल्याला आणखी मोठं दिसेल. म्हणजे जशी आपण टाइम फ्रेम चेंज करू तर टाइम फ्रेम नुसार आपल्याला दिसेल. हेड अँड शोल्डर असं काहीतरी आपण डेली चार्टवर पाहिलं होतं, हे शोल्डर, हेड, त्यानंतर याचा ब्रेकडाऊन. म्हणजे एक प्रकारचा हा जो हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे हा करेक्टिव्ह पॅटर्न आहे. मोठ्या टाइम फ्रेम जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला फक्त एक नॉर्मल करेक्शन दिसेल. पण आपण ज्या टाइम फ्रेम पाहू त्या टाइम फ्रेम होऊ शकते. आता आपण जसं डेली चार्टवर आपल्याला प्रॉपर हेड अँड शोल्डर दिसलं. आता 1 आवरच्या टाइम फ्रेम पाहिला तर आपल्याला खूप वेळा स्विंग आहे, स्विंग लो दिसत आहे. पण तेच आपण डेली चार्ट जर केला, हा जर डेली चार्ट केला तर डेली चार्टवर आपल्याला प्रॉपर हेड अँड शोल्डर दिसत आहे. डेली चार्टवर प्रॉपर हेड अँड शोल्डर दिसत, प्रॉपर हेड अँड शोल्डर दिसत आणि त्याचा ब्रेकआउट दिसत आहे. आता आणखी असा पॅटर्न आपल्याला निफ्टीमध्ये पण पाहायला मिळेल बहुतेक. निफ्टीमध्ये एकदा पाहतो. निफ्टीमध्ये हे ते आपल्याला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसत आहे. जेव्हा ट्रेंड चेंज झाला, हा ट्रेंड रिव्हर्सल वाला आहे, हा ट्रेंड रिव्हर्सल वाला, हा ट्रेंड कंटिन्युएशन वाला आहे, हा ट्रेंड रिव्हर्सल वाला पॅटर्न आहे. एक लेफ्ट शोल्डर, त्यानंतर राईट शोल्डर, असं काहीतरी हेड अँड शोल्डर बनला. पण हा ट्रेंड रिव्हर्सल वाला आहे, कारण की डाऊन ट्रेंड चालू होता आणि हा डाऊन ट्रेंड मध्ये बनला. आता यात तर प्रॉपर आपली डाऊ थेरी फॉलो होणार. फक्त जो ट्रेंड कंटिन्युएशन वाला आहे त्याच्यात एक एक्सपेक्टेशन आहे की एक स्विंग लो ब्रेक होणार त्यामध्ये. सांगा सर, क्लिअर आहे का? आशिष सर, काही विचार असेल तर विचारू शकता. क्लिअर आहे सर. ठीक आहे सर. उद्याला बॅच घ्यायची की सुट्टी द्यायची? उद्याला 15 ऑगस्ट आहे. घेऊ ना. संध्याकाळी. संध्याकाळची परत ठीक आहे, मी उद्या तुम्हाला सांगतो. हो. ठीक.